इकडे खूप गर्दी झालेली आहे, खूप गर्दी आहे, वेटिंगला आहेत सगळे आणि ऑलरेडी सगळे टेबल भरलेले आहेत. सो हा व्ह्यू आहे 48 फ्लोअरवरनं. इकडे हा रोड दिसतोय आणि समोर सिलिंग आहे, मस्त वाटतंय. मी आता व्लॉग स्टार्ट केला तुम्हाला काही गोष्टी सांगण्यासाठी. सो आज आम्ही एका बेस्ट ठिकाणी चाललो आहे. मुंबईतलं सेलिब्रिटी रेस्टॉरंट आहे, तिकडे आम्ही चाललो आहे. तुम्ही आय होप तुम्ही गेस केलं असेल, तुम्हाला कळलं असेल. जे मुंबईतले त्यांना माहिती असेल की सेलिब्रिटी रेस्टॉरंट कोणतं आहे, जे आता सध्या खूप फेमस आहे आणि रीलमध्ये खूप फेमस झालं आहे. तर आम्ही तिकडे चाललो आहे, पण जागृतीला माहीत नाही आहे. म्हणून मी ती रेडी होते तिकडे, म्हणून मी इकडे व्लॉग स्टार्ट केला तुम्हाला सांगण्यासाठी की आम्ही कुठे चाललो आहे. तर मी सगळं प्लॅन करून ठेवलं आहे, पण तिला काही माहीत नाही. तर तिला मी तिकडे गेल्यानंतर सांगेल की कुठे चाललो आहे. तर ती खूप खुश होईल, तिला म्हणजे तिने बघितलेलं रील्समध्ये वगैरे, मी पण बघितलेलं. तर चलो बघूया तिकडचा एक्सपिरियन्स कसा आहे. तुम्हाला पण मी सगळं दाखवेन, तिकडचं कसं ॲम्बियन्स आहे, काय सगळं दाखवेल मी. बाय द वे आम्ही चाललो आहे बॅस्टियन ॲट द टॉप दादरला. तर तुम्हाला माहिती असेल की शिल्पा शेट्टीचं रेस्टॉरंट आहे, तिकडे सगळे सेलिब्रिटीज येतात. तर आम्ही पण तिकडेच चाललो आहे. तर बघूया तिकडचं फूड कसं आहे, ॲम्बियन्स कसं आहे आणि सगळं ओव्हरऑल कसं आहे, मी तुम्हाला सगळं सांगेन. कारण तर चला जागृतीला सरप्राईज करूया. तिला मी बोलवतो आता आणि ब्लॉग स्टार्ट करायला. जागृती चल, रेडी झालीस का? बघूया तिची रिॲक्शन कशी आहे. तिकडे मी तुम्हाला रिॲक्शन दाखवेल तिची. व्लॉग नाही स्टार्ट केलं आहे, जस्ट सेटिंग करत होतो, माईकची सेटिंग वगैरे बघत होतो, आवाज कसा येतोय. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अक्षजाज ब्लॉग्स. तर अक्षजाज ब्लॉग्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आफ्टर लॉंग टाइम. येस, आफ्टर लॉंग टाइम. आम्ही खूप दिवसांनी व्लॉग बनवतोय, कारण बॅक टू बॅक खूप काही अशा गोष्टी होत्या, त्याच्यामुळे आम्हाला व्लॉग करायला टाईम मिळत नव्हता. बट आज फायनली आम्ही व्लॉग करतोय. ॲक्च्युली आम्ही आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला जातोय. येस, ये आम्ही आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला जातोय. तर झालं असं की हो, आता झालं असं की त्या दिवशी 18 डिसेंबरला मार्गशीर्षचा गुरुवार होता, शेवटचा गुरुवार होता. त्या दिवशी उपवास पण होता आणि खूप साऱ्या गोष्टी असतात, हळदी कुंकू वगैरे असतात. तर त्या दिवशी आम्हाला नाही पॉसिबल झालं, म्हणून मग आम्ही आज प्लॅन केला आहे जायचा. येस, दॅट्स इट. प्लॅन मी केला आहे, सेलिब्रेट तू करणार आहे. तर आज आम्ही चाललोय लंचला आणि ॲज युजल माझ्या नवऱ्याने मला सांगितलं नाहीये मला कुठे घेऊन चाललंय. ॲज युजल नाही, मी नेहमी सांगतो. लास्ट टाइम मूवीचं सांगितलेलं तुम्ही. हा ठीक आहे बरोबर म्हणते, पण सरप्राईज द्यायचं असतं म्हणून मी नाही सांगत. पण तुला सरप्राईज आवडते की नाही? आवडतं मला सरप्राईज, पण तुम्ही ऍटलीस्ट 1 डे प्रायर तरी मला सांगत जा, कारण मुलींच्या खूप साऱ्या गोष्टी असतात. हो, तुला काय आता परत भांडण करायचंय का? हो, जाण्याच्या आधी? हो. अरे मी एवढं प्लॅन केलंय, मस्त सगळं केलंय, तू खुश व्हायला पाहिजे की मला सरप्राईज मिळणार आहे. आधी का माहिती पाहिजे? मी खुश आहे. चलो वेळ होतोय, चला निघूया. सर्व तुम्हाला पण अरे आपण त्यांना आउटफिटच नाही दाखवले. तर हा आमचा आजचा आउटफिट आहे. तर मी आज वेगळं मंगळसूत्र वेअर केलं आहे. ॲक्च्युली मी डेली वाटीवालं मंगळसूत्र वेअर करते, बट ह्या आउटफिटसोबत ते मॅच नव्हतं करत, म्हणून मग मी चेंज केलं. मी नेहमी वेगळी कॅप घालतो, आज मी ही कॅप ट्राय केली. तुम्हाला कशी वाटते बघा. काय अरे काय एवढ्या उन्हामध्ये पण हिला 2 व्हीलरवर जायचं आहे, कारण गाडी चालवायची आहे ना, त्यामुळे एवढं ऊन आहे. मी तिला बोललो रिक्षाने जाऊ, मी ट्रेनने चाललो, त्यामुळे स्टेशनला आम्हाला जायचं आहे. हां बरोबर आहे, आणि तुला चालवायची पण, हे पण सांग फटाफट, लेट होत आहे. निघालो आम्ही आता. तुम्ही बघू शकता आमचा नवीन ड्रायव्हर उत्साहात आहे, खूपच. उत्साह कमी ठेव, आपल्याला व्यवस्थित पोचायचं आहे. बापरे, चला पोचल्यावरच भेटूया. आता मी जस्ट दादर स्टेशनला पोचलो आहे. आता जाऊ आम्ही. आता इकडनं 5-10 मिनिट्सवरती आहे आणि ट्रेनमध्ये गर्दी होती, म्हणून मग डिरेक्टली आम्हाला बसायला पण नाही मिळालं. आम्ही विचारलेलं AC ट्रेनचं तिकीट करू का. AC कॅन्सल झाली ना, AC ट्रेन कॅन्सल झाली, मग मला नॉर्मलच यायला लागलं, पण गर्दी होती. पण एसीमध्ये तुम्हाला पैसे का खर्च करायचे? हां, हे याच्याचमुळे मी नाही काढलं ACचं तिकीट, हेच मी बोलणार होतो, कारण ही पण नाही म्हणत होती. आणि थंडी आहे म्हणून काय वाटत नाही. चलो पटापट जाऊया, लेट होत आहे. ॲक्च्युली आपलं जस्ट मागे जी बिल्डिंग आहे ना, हां येस ही वाली. एक मिनिट, इथे बॅस्टियन आहे ना? येस, बॅस्टियनलाच चाललो आहे.
हिने ओळखलं आहे कारण मीने बिल्डिंग बघितली आत्ता जस्ट. कसा वाटला प्लॅन माझा? भारी. चलो चलो, हिला तर आवडलं आता. मी ॲक्च्युली टेबल बुक केलं आहे 2 PM आणि आता एक्झॅक्टली 2 PM झालेत. तर आता आम्हाला जायला लागेल. याच बिल्डिंगमध्ये मी तुम्हाला दाखवतो. बिल्डिंगमध्ये 48th फ्लोअरला रेस्टॉरंट आहे शिल्पा शेट्टीचं, बॅस्टियन ॲट द टॉप. चलो जाऊया. आणि ही कोहिनूर स्क्वेअर बिल्डिंग आहे, इकडेच आहे. आम्ही आतमध्ये तर आलो आहे, पण इकडे खूप गर्दी झाली आहे, खूप गर्दी आहे. ॲक्च्युली त्यांनी जे टेबलवर बसलेत ना ते उठायला मागत नाही, म्हणून त्यांना पुढची बुकिंग द्यायला होत नाही आहे. आणि बुकिंग असून पण वेटिंगला आहेत कारण गर्दी खूप आहे आज 25th असल्यामुळे, क्रिसमस असल्यामुळे. सो आम्ही पण आता वेट करतो आहे. लेट्स सी कधी मिळतो टेबल. कसं वाटतंय? काय ऑर्डर करतायत? फायनली आम्हाला अर्धा तास वेट केल्यानंतर टेबल मिळालाय कारण आज 25 डिसेंबर आहे, क्रिसमस आहे. सांगून मिळाला त्यांना. ये सांगून मिळाला, बट ठीक आहे, इट्स ओके बिकॉज आज क्रिसमस आहे, सुट्टीचा दिवस आहे, तर सगळेजण बाहेर येतात. तर म्हणजे एक्साइटेड होतं की गर्दी असेल असं. पण ॲम्बियन्स मस्त आहे. ॲम्बियन्स ऑसम आहे. कसं काय सुचतं तुम्हाला? सुचतं मला, मी बघितलेलं रीलमध्ये. सो लक्षात ठेवलेलं की ॲनिव्हर्सरीला इकडे येऊ शकतो. मला एवढं आयडिया नव्हती, पण एवढं माहिती होतं मला की इथे एक बॅस्टियन आहे असं 48th फ्लोअरला. तुला आवडलं ना? खूप आवडलं. हे विराट कोहलीच आहे ना? नाही, शिल्पा शेट्टीच आहे. शिल्पा शेट्टी, हां, शिल्पा शेट्टी. तुला बिलीव्ह होते का 48th फ्लोअरवर तू लंच करणार आहे? मला मी 48th फ्लोअरवर बसून जेवण करणार आहे. व्ह्यू पण मस्त आहे. आपण नंतर दाखवू व्हिडिओमध्ये व्ह्यू. एक्साइटेड आहे. ॲम्बियन्स छान आहे. मेनू सांग, मेनू. त्या सगळं डोक्यावरून जात आहे हा मेन्यू कार्ड. त्यालाच विचारू आपण काय घेऊया. त्याला विचारूया. मी थोडा बघितलं आहे, बट लेट सी. रिसर्च करून आले वाटतं सगळं. येस. नॉनव्हेजचे ऑप्शन जास्त आहेत इथे व्हेज ॲज कम्पेअर टू व्हेज. आज आपण थर्सडेला आलो आहे, सो व्हेजच खायला लागेल आपल्याला. ऑर्डर आली आता. हे आहे कुंपाव टोफू आणि मशरूम फ्राईड राईस. टेस्ट कशी आहे? छान आहे. आवडलं? हो, आवडलं. टोफू पण मस्त आहे ना, टोफू छान आहे. आता आम्ही मॉकटेल मागवलं एक पीच वॉटरमेलन कूलर. त्याची आकृती ट्राय करून बघते. ट्राय करून बघ कसं आहे. छान आहे. कूलर आहे का? खूप कूलर भारी आहे. त्याच्या नावात कूलर आहे म्हणून कूलर? विचार. पीच वॉटरमेलन कूलर. कूल वाटतंय का? मी कूलच आहे. एनिवेज मी टेस्टचं सांगू तर टेस्ट पण चांगली आहे, थोडी वेगळी टेस्ट आहे. यांचं सॉस वगैरे खूप चांगलं आहे. कॉमन टेस्ट नाही आहे. आम्ही टोफू मागवलं होतं, ते पण चांगलं होतं. आणि राईस मागवला होता, मशरूम राईस, तो पण चांगला होता. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला आहे आतापर्यंत तरी. चांगलं आहे. आता आपण थोडे फोटोज वगैरे काढूया. चालेल. आणि आज क्रिसमस आहे त्यामुळे यांनी डेकोरेट पण केलेलं आहे. आणि आमचं लंच करून झालं आहे, खाऊन झालं आहे. आणि आता आम्ही मागवला केक. तो इकडचा फेमस केक आहे, किंवा सिग्नेचर डिश बोलू शकतो इकडची. पुलमिया हेझलनट केक. केक कट करूया आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करूया. फायनल काम करून निघूया.
खरंच खूप बेस्ट चव आहे. आतापर्यंत जे काही खाल्लं जे काही म्हणजे राईस आणि ते टोफू खाल्लं त्याच्यामध्ये सर्वात बेस्ट बेस्ट हेझलनट हेझलनट पुल मी अप केक कधी येणार तेव्हा हा हेझलनट केक नक्की ट्राय करा. मॅन्डेटरी आहे. तर बिल बघा आम्हाला इथे नारळाच्या वाटीमध्ये आलंय. नारळाची वाटीच आहे ना, नारळाची वाटी. त्याच्यामध्ये आलंय बिल. इकडे हा रोड दिसतोय आणि समोर सिलिंग आहे. मस्त वाटतंय. बिलीव्ह नाही होते की आम्ही आता 48 फ्लोअरवर आहोत. खूप भारी वाटतंय. एक नंबर. आम्ही आता बॅस्टनमधून निघालो आणि आता आम्ही आलो मेट्रो स्टेशनजवळ. आणि आमचा नेक्स्ट प्लॅन आहे जागृती. नेक्स्ट प्लॅन काय आहे? जागृतीने मला सांगितलेला की कुठे जाऊ, पण नेक्स्ट प्लॅन तिने सांगितलेला मला की आपण मरीन ड्राईव्ह 2.0ला जाऊया म्हणून. तर ते वर्ली शेफेसला आहे. माझ्या नवऱ्याने पूर्ण लक्षात ठेवून पूर्ण प्लॅनिंग करून आलाय आज. हा, म्हणजे मी लक्षात ठेवलं की इकडे जायचं आहे. मग मी प्लॅन करून आलो की कसं जाऊ शकतो वगैरे. तर मग नवीन आपल्याला एक मेट्रो लाईन पण ट्राय करायला मिळेल. ॲक्वा लाईन जी मुंबईत नवीन मेट्रो लाईन झाली आहे दादरवरून. अंडरग्राऊंड आणि पाण्याच्या खालून पण असं म्हणतात. आय डोंट नो अबाउट इट एक्झॅक्टली, पण अंडरग्राऊंड एवढं कन्फर्म आहे. तर मग ती पण ट्राय करता येईल म्हणून मग आता आम्ही दादर स्टेशनवरून चाललो आहे वर्ली डेअरीला. तिकडनं मग आम्हाला इकडे जायला वर्ली शेफेसला जायला आम्हाला सबवे मिळेल किंवा काय जे काय आहे ते तिकडनं आम्ही जाऊ शकतो. आता आम्ही चाललो अंडरग्राऊंड स्टेशनला. दादरचं स्टेशन हे आहे अंडरग्राऊंड स्टेशन दादरचं. आता इकडनं आम्ही वर्ली डेअरीसाठी जाऊ. अजून खाली जावं लागतंय आम्हाला यार. OMG. पण स्टेशन अंडरग्राऊंड आहे. हां, पण स्टेशन खूप क्लीन आहे आणि नवीन झालं आहे मे बी म्हणून. आणि काय नाही, गर्दी नाही आहे जास्त. कशी वाटली मेट्रो? मस्त आहे मेट्रो. अंडरग्राऊंड आहे पूर्ण, म्हणजे ट्रॅव्हलिंगच अंडरग्राऊंड होते पूर्ण टोटल. सगळे स्टेशन आणि सगळा जो वे आहे मेट्रोचा तो सगळा अंडरग्राऊंडच आहे. मस्त वाटतं ना? हे माझे सिक्रेट सँटा आहे. सगळ्या सँटा एक्झिस्ट पण करतो. ते तुम्ही एवढं सगळं प्लॅनिंग करतात, एक्साइटेड असतात सगळ्या गोष्टींसाठी. मी कालच विचार केला, माझी सगळी बकेट लिस्ट तुम्हाला कम्प्लीट करायची असते. मी कालच विचार केला की आता आपण चाललो आहे तर मग मेट्रो पण ट्राय करता येईल. ॲक्वा लाईन नवीन झाली आहे ती, मला पण यायचं होतं, तुला पण दाखवायचं होतं. फक्त सँटा व्हॉटेवर. चलो आता तिकडेच भेटूया वर्ली सिफेसला. न्यू वर्ली सिफेस, कोस्टल रोड. हा जो समोर बंगलो आहे तो ईशा अंबानीचा बंगलो आहे आणि त्याच्या जस्ट समोरून इकडनं एंट्री आहे कोस्टल रोडला जाण्यासाठी. हे बघा सगळे चाललेत ना. इथून पुढूनच खालून रोड आहे. रोड म्हणजे सबवे आहे, तिकडनं जायचं आहे. चलो. कसं वाटतं जागृती? मस्त वाटतं ना? खूप भारी वाटतंय. वर्ली सिफेस. आज आम्ही सगळं नवीन ट्राय करतोय. सगळं नवीन ट्राय करतोय. बॅस्टियन ट्राय केलं, त्याच्यानंतर मेट्रो, ॲक्वा लाईन नवीन मेट्रो, आता हे आणि आता वर्ली सिफेस, न्यू वर्ली. मला रोडच्या त्या साईडला जायचं आहे आणि त्याच्यासाठी खालून सबवे आहे इकडनं. चलो. हे असं सेम मरीन ड्राईव्ह सारखं त्यांनी बनवलं आहे आणि आज इथे पण गर्दी आहे क्रिसमसमुळे. एरवी खाली असतं. हे बघा ही दमली आणि बसली इकडे. खूप चालवलं ना, पण ॲक्च्युली आम्ही खूप खाल्लं, हेवी झालेलं म्हणून मग थोडं वॉक केला. आवडलं? हो आवडलं. ट्रॅफिक किती होता, आपण अजूनपर्यंत पोहोचलो नसतो जर. तेच तर, टॅक्सी गर्दी आहे यारच इकडे पण खूप गर्दी आहे. आणि ही जी स्कायलाईन दिसते ना वर्लीला, मस्त वाटते.
आजचा आमचा डे खूप छान, ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप Anniversary मजा आली. celebration अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन perfect खूप झालं आणि छान चांगलं झालं, परफेक्ट झालं ॲक्च्युली. म्हणजे खूप भारी वाटलं. अँड ऑल क्रेडिट गोज टू यू माय डिअर हजबंड. असं काही नाही आहे, मी छोटंसं एक ट्राय केलं आहे. नाही पण छान होतं, चांगला प्रयत्न चांगलं होता. करण्याचा प्रयत्न केला. मला असं आहे की मला चांगलं करायला आवडतं आणि युनिक करायला आवडतं. सो मी ट्राय केलं. तुला एन्जॉय हां म्हणजे मला खूप Enjoy केलंस छान. ना तू? हो केला मी एन्जॉय. बस मग मी झालं. नाही म्हणत मी असते पण enjoy प्रत्येक केलं. गोष्टीला आम्ही आहे ना, की एवढं एक्सपेन्सिव्ह नको हां, असं ही तसं. एक्सपेन्सिव्हला जरा घाबरते. पण एकदा करू शकतो. पण चांगला एक्सपिरियन्स चांगला एकदा experience नक्की होता. एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. हो, तो चांगलं वाटलं. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये नवीन लोक कोणी बघत असतील तर त्यांच्यासाठी मी आमचं इन्स्टा अकाउंट टाकतो आहे, तर ते पण तुम्ही फॉलो करू शकता इन्स्टा अकाउंटला, आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला. सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता हा बऱ्याच दिवसांनी ब्लॉग आला, नेक्स्ट पण माहीत नाही आता कधी येईल, पण आम्ही ट्राय करतो. पण रील आणि शॉर्ट्स आम्ही नेहमीच टाकतो, म्हणजे बनवण्याचा आम्ही ट्राय करतो नवीन आणि डेली असतं, म्हणजे वीकली आमचे 1-2 तास असतातच शॉर्ट्स किंवा रील, तर ते तुम्ही बघत राहा. स्टे ट्यून. चलो बाय बाय, टेक केअर.